अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्थेने जस्ट राईट फॉर चिल्ड्रनच्या सहकार्याने बुलढाणा जिल्ह्यात राबविलेल्या 100 दिवसांच्या बालविवाह मुक्त मोहिमेचा समारोप कॅन्डल मार्चने झाला. जागरूकता मोहिमेच्या दरम्यान जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, धार्मिक स्थळे, महाविद्यालयातील किशोरवयीन मुले, महिला, धर्मगुरू आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर कॅन्डल मार्च, बालविवाह मुक्त शपथ व पटनाट्यद्वारे बालविवाह विरुद्ध जागरूकतेचा संदेश दिला. कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने महिला, मुले व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण जिल्ह्यात बालविवाह थांबवा, मुलींना शिकू द्या, समाजाची हाक ऐका. बालविवाह हा गुन्हा आहे आणि जर तुम्ही बालविवाह केला तर तुम्ही तुरुंगात जाल. शपथ घोषणा अशा वेगवेगळ्या उपक्रमांची जिल्हा दुमदमून गेला. जळत्या मेणबत्त्या शपथ हे दर्शवतात. ही ग्रामीण समाज आता शिक्षणाच्या प्रकाशाने सामाजिक दुष्कृष्टांचा अंधार दूर करण्याची खरी गरज ओळखत आहे. 3 महिने चाललेल्या या जागरूकता मोहिमेदरम्यान गावातील मेळावे, रॅली, चर्चासत्रे, पत्रके आणि पोस्टर्स बालविवाह मुक्तीद्वारे लोकांना बालविवाहाच्या कायदेशीर तरतुदी आणि त्यांचे सामाजिक आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल जागरूक करण्यात आले. याच वेळी बालविवाह संदर्भात तक्रारी सुद्धा आल्या. बालविवाह मुक्ती रथाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी बोलताना अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्थेचे अध्यक्ष संगीता गायकवाड व जिल्हा समन्वयक योगेश रांगे म्हणाले की ही केवळ 100 दिवसांची मोहीम नाही, तर समाजात एका नवीन विचारसरणीची सुरुवात आहे. बालविवाह केवळ एक गंभीर सामाजिक दुष्कृत्य नाही, तर मुलांच्या भविष्यावर परिणाम करणारा कायदेशीर गुन्हा असून बलात्कार देखील आहे. प्राईम मीडिया 24 साठी गोपाळ ढगे, नांदुरा, बुलढाणा.